कोल्हापूर कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळताच प्रशांत कोरटकर आता गायब झालाय। अटक करायला गेलेले नागपूर पोलीस रिकाम्या हाती परतलेत। प्रशांत कोरटकर शरण येणार की अटक होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक मध्यरात्रीच नागपूरला रवाना होणार आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यास पोलिसांना आणखीन किती कालावधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात आता कालच कोल्हापूरमध्ये महत्त्वाची सुनावणी झाली आणि आता नेमकं प्रशांत कोरटकरला कधी ताब्यात घेण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, कोल्हापूर कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळतात तर प्रशांत कोरटकर पुन्हा एकदा फरार झालाय, काय सविस्तर सांगशील? करण, या संदर्भातली माहिती जी आहे ती कोल्हापुरातील एका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। काल नागपूरचं पोलिसांचं एक पथक जे आहे ते कोर्टानं जेव्हा जामीन नाकारला त्यानंतर कोरटकरच्या घरी गेलं होतं आणि त्या ठिकाणी कोरटकर जो आहे तो मिळून आलेला नाही। जेव्हा ही बातमी बाहेर पडली की कोरटकर याचा जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे, त्यानंतर कोरटकर घरातून त्या ठिकाणी गायब असल्याची माहिती सध्या मिळते। कोल्हापूरचं आणि कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते देखील नागपूरसाठी आता रवाना झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन कोरटकरचा तपास जो आहे तो करतील। कोरटकर याला अटक करूनच कोल्हापूरचे पोलीस जे आहे ते आता माघारी परतणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय कोरटकर नेमका आता कुठं त्यांनी आश्रय घेतलेला आहे, कोरटकर पोलिसांच्या हाती लागतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी कोरटकर जो आहे तो घरी नसल्याची माहिती जी आहे ती एका अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यानुसारच त्याचा तपास देखील आता सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूरचं पोलीस पथक जेव्हा त्यांच्या नागपूरमध्ये पोहोचतील त्यानंतर पुढच्या हालचाली कशा होतात आणि कोरटकरला घेऊनच कोल्हापूरमध्ये ते आता अटक करून पुन्हा कोल्हापूरमध्ये परततात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। करण, नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।